तर जळगाव मुक्ताईनगरमध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यामुळे पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले कुऱ्हा, हिवरा, उमरा, पारंबी, राजुरा, वडोदा ही गावं अक्षरशः पाण्यात गेली आहेत। शेती पिकांचं तर प्रचंड नुकसान झालंच, पण त्याबरोबरीनं घराघरातनं पाणी शिरल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। छोटी छोटी जी दुकानं आहेत या दुकानांमधनं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। कुऱ्हा, हिवरा, उमरा, पारंबी, राजुरा, वाडोदा या गावांमधनं पाणी शिरलेलं आहे आणि जळगावमध्ये झालेल्या मुक्ताईनगरमधल्या प्रचंड पावसानंतर ही परिस्थिती इथे उद्भवलेली पाहायला मिळते। ढगफुटी सदृश झालेला पाऊस आणि काही काळासाठी धुवाधार पावसाचा इशारा सुद्धा या भागात देण्यात आलेला होता आणि त्याचा फटका जो आहे तो अनेक गावांना बसलेला आहे। जमीनच्या जमीन उखडून निघालेली आपल्याला पाहायला मिळते आणि काही भागातल्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। खास करून नदीच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। काही घरांमधनं सुद्धा पाणी शिरलेलं आहे, काही दुकानांमधनं पाणी शिरलेलं आहे। इतकंच नव्हे तर अनेक शेतीचं ही नुकसान झालेलं पाहायला मिळतंय।